सांगलीच्या घटनेतून पालकांनी शिकण्याची वेळ आली आहे। नमस्कार मंडळी, आज आपण एक अत्यंत दुःखद, अस्वस्थानी करणारी आणि खोल विचार करायला लावणारी घटना उलगडून पाहणार आहोत। ही घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावातील आहे आणि ही केवळ एक चुकलेल्या वडिलकीच्या प्रतिक्रियेची किंमत होती। एक निरागस जीवाच्या आयुष्याच्या बदल्यात साधना भोसले, एक हुशार, प्रामाणिक, मेहनती मुलगी, 10वीत 92.7% गुण घेऊन तिने एक सुंदर स्वप्न पाहिलं होतं, डॉक्टर होण्याचं। पण नुकत्याच पार पडलेल्या नीट सराव परीक्षेत तिचे गुण अपेक्षेपेक्षा थोडे कमी आले आणि इथून सुरू झालं तिच्या आयुष्यातील अखेरचा आणि क्रूर अध्याय। शिक्षक बाप आणि चुकीच्या संतप्त वागणूक। साधनाचे वडील स्वतः शाळेचे मुख्याध्यापक, जे शिकवतात, घडवतात, संस्कार देतात, पण लेखीच्या उत्तरावर ते संतापले। तुम्हालाही कमी गुण मिळाले होते, तरी कुठे कलेक्टर झालात का? एवढं बोलल्यानंतर त्यांनी थेट जात्याचा लाकडी खुंटा उचलला आणि रात्रभर मुलीला अमानुषपणे मारलं। दुसऱ्या दिवशी ती बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि दवाखान्यात नेण्याआधीच तिचं निधन झालं। आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला आणि सर्वत्र एकच हाळहाळ, हे टाळता आलं असतं। आता खरा मुद्दा, पालकत्व म्हणजे काय? आपण खरंच विचार केला पाहिजे। आपलं प्रेम, आपली काळजी, आपल्या अपेक्षा मुलांच्या फायद्यासाठी आहेत की दबावासाठी? त्यांच्या मार्कशीट मधून आपण त्यांचं भविष्य ठरवतोय की त्यांचं मन समजून घेतोय? गुण कमी आले म्हणून शिक्षा, पण एखादी चूक एखाद्याच्या आयुष्यच घेऊन जाईल याचा विचार आपण कधीच करत नाही। पालक हो, तुमच्यासाठी एक साथ, मुलांना गुणाची म्हशी न बनवता मनाचं पोषण द्या। त्यांना ऐका, समजा, त्यांचे विचार समजून घ्या। तुमचं प्रेम हे माराच्या नाही, मार्गदर्शनाच्या रूपात असावं। साधनाला खरी श्रद्धांजली हवी असेल तर ती अशी, यापुढे कोणतीच साधना, रोहन, पायल अथवा आदित्य मारक अपेक्षाखाली नष्ट होऊ नयेत। साधनासारख्या अनेक मुलं आज या गुणाच्या आणि अपेक्षाच्या ओझ्याखाली दबून जात आहेत। प्रत्येक मुलगा किंवा मुलगी टॉपर होईलच असे नाही, पण ती व्यक्ती म्हणून समजून घेणं, ऐकणं, मार्गदर्शन करणं हे आपलं खऱ्या अर्थाने पालकत्व आहे। आपल्या शब्दांनी किंवा कृतीने कोणीच आयुष्य हिरावून जाऊ नये, हीच साधनाला खरी श्रद्धांजली ठरेल। तुम्हाला काय वाटतं? पालकत्व म्हणजे काय आणि त्यात खरी जबाबदारी कोणती? तुमचं मत खाली कमेंटमध्ये जरूर लिहा। हा व्हिडिओ शेअर करा, कारण आज एखाद्या आई बाबा हा संदेश ऐकून आपल्या पालकत्वाकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतो। आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।